नमस्कार, मी बाळासाहेब शेटे पाटील. लोकपथ यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सहकार, राजकारण, धर्म, अध्यात्म, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांच्या मुलाखती, बातम्या आणि सारं काही आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत. नीलांजन समाभासम रविपुत्र यमाग्रजम छाया मार्तंड संभूतम तम नमामि शनेश्वरम. शनिदेवाचा हा मंत्र म्हणण्याचं कारण असं की शनिदेव ही जी देवता आहे त्या देवतेला न्याय देवता असं म्हटलं जातं. आणि या श्लोकाचा थोडा आपण विचार करू. या श्लोकामध्ये पहिला शब्द आहे नीलांजन समाभासम. दोन शब्द म्हणजे आणि नंतरचे दोन शब्द रविपुत्र यमाग्रजम. तिसरं छाया मार्तंड संभूतम. आता पहिलं दोन शब्द आहे त्याचा अर्थ आपण थोडा स्वैर अर्थ आपल्या पद्धतीनं असं करू की ज्यांचे डोळे निळे आहेत मात्र त्यात अंजन घातलेलं आहे. नीलांजन समाभासम रविपुत्र यमाग्रजम. जे रवी म्हणजे सूर्याचे पुत्र आहेत, सूर्यपुत्र शनिदेव. आणि यम अग्रज, अग्रज म्हणजे मोठे बंधू, ज्येष्ठ बंधू, जे यमराजाचे ज्येष्ठ बंधू आहेत. आणि छाया मार्तंड, छाया नावाच्या देवतेचे ते पती आहेत. आता सूर्यपुत्र शनिदेव आणि त्यानंतर यम अग्रज. यमराजाचं काय स्थान आहे, काय महत्त्व आहे, सगळ्या आपल्या पुराणात स्पष्ट म्हटलं आहे की जे पापी, दुराचारी, दुष्ट, दुर्जन असे लोक आहेत, असे जीवात्म्या आहेत, त्या जीवात्म्यांच्या मृत्यूच्या नंतर त्यांच्या कर्माचं फळ किंवा त्यानं त्या जीवात्म्यांनी केलेलं वाईट कर्म, चांगलं कर्म, या सगळ्यांचं, या सर्व दोन्ही वाईट आणि चांगल्या आणि वाईट कर्माचं परीक्षण करून त्या जीवात्म्याला पुढची शिक्षा, पुढचा जन्म द्यायचं हा अधिकार यमराजांचा आहे. त्या यमराजाच्या हाताखाली अनेक यमदूत आहेत. आणि जे दुराचारी, दुष्ट, दुर्जन, पापी, भगवंतावर संशय घेणारे, भगवंतांचा अधिकार न जुमानणारे, पदोपदी भगवंताचा अपमान करणारे, भगवंतांवर अविश्वास दाखवणारे असे जे आहेत दुष्ट, दुर्जन, ज्यांना अधमसुद्धा म्हणता येतं, नराधम, लोकांमध्ये अधम असे जे लोक आहेत, अशा लोकांना शेवटी त्यांच्या मृत्यूच्या शेवटी यमदूत येतात न्यायला. आणि यमलोकात गेल्यानंतर त्यांना शिक्षा दिली जाते, कठोर शिक्षा. आता काही लोक, काही दीडशाने असं म्हणतील की कुणी बघितलं आहे किंवा काय याच्यावर कसा विश्वास ठेवायचा, आणि मृत्यूनंतर इथं शरीर इथलं जाळलं जातं हे शरीर, मग त्यानंतर शिक्षा नक्की कोणाला होते. पण पुराणात असं सांगितलं आहे, श्रीमद भागवत ग्रंथात असं सांगितलं आहे की या शरीरानंतर दुसरं एक तुम्हाला देह दिला जातो, शरीर दिलं जातं, त्याला यातना शरीर म्हणतात. यातना शरीर म्हणजे या शरीराला एकदा जर ठोका मारला तर जेवढी यातना होते तेवढी यातना त्या यातना शरीराला एक ठोका मारल्यानंतर 40 वेळा. समजा एखाद्याला एकदा विंचू चावला तर जे त्रास होतो, जेवढ्या वेदना होतात तेवढ्या वेदना एकदा विंचू चावल्यानंतर 40 वेळा, तोच विंचू 40 वेळा चावल्यानंतर काय होतं समजा. असं इतकं म्हणजे प्रचंड सांगणं तात्पर्य असं की खूप यातना भोगाव्या लागतात. यातना शरीराच्या माध्यमातून ते आत्म्याला, दुष्ट आत्म्याला खूप यातना सहन कराव्या लागतात. हे सगळं सांगण्याचं कारण असं की यमराजाचे ज्येष्ठ बंधू हे शनिदेव, त्यांना न्यायदेवता म्हटलं जातं. आणि अतिशय एकदम क्रोधी, संतप्त अशी देवता आहे शनिदेवता. ज्यांच्या आयुष्यात शनिदेवाची 7.5 येते
त्यांना काय काय त्रास होतो, ते कशा पद्धतीनं भ्रमिष्ट होतात, कशा पद्धतीने त्यांची मानसिकता तयार होते, किंवा ते कशा पद्धतीनं एकदम अनिष्ट किंवा जे इच्छा नसतानासुद्धा त्यांना किती त्रास भोगावा लागतो, हे ज्याला जो 7.5च्या काळातून गेला त्याला बरोबर कळतं. विषय असा आहे की विक्रमादित्य नावाचा राजा, पूर्ण जास्त वेळ घेणार नाही तुम्हाला, तुमचा थोडक्यात सांगतो की विक्रमादित्य राजा शनिदेवाला त्याच्या थट्टा करत होता, त्यांच्याबद्दल शनिदेवाबद्दल काही विचित्र बोलत होता, टाळी वाजून त्यांची चेष्टा केल्यासारखं बोलत होता. आणि त्याचा परिणाम असा झाला की त्याला 7.5 सुरू झाली. घोडे घेण्यासाठी घोडे खरेदी करण्यासाठी तो एका ठिकाणी गेला. तिथून बरोबर तो भ्रमिष्ट होऊन खूप हजारो नव्हे, लाखो नव्हे तर करोडो किलोमीटर लांब गेला त्याच्या राज्यापासून. आणि त्या ठिकाणी मग ती पुढं तुम्हाला कथा माहिती आहे की एका तिथल्या राजकुमारीचा हार एका राजहंसाने घेतला. तो परत त्या राजाचा जो राजा तिकडे गेला त्या विक्रमादित्य त्याच्या गळ्यात टाकला आणि लोकांनी त्याला चोर म्हणून कठोर शिक्षा दिली तिथल्या राजांनी. त्याचे हातपाय तोडले वगैरे. बरंच असे खूप शनी महात्म्य जे आहे, शनी महात्म्यामध्ये सांगितले आहे. आणि आता यावर विश्वास ठेवायचा की नाही ठेवायचा हा तुमचा आमचा म्हणजे ज्याचा त्याचा प्रश्न आहे. विश्वास ठेवायचा की नाही ठेवायचा. ज्यांचा विश्वास आहे त्यांना भक्त म्हणतात, आस्तिक म्हणतात, आणि ज्यांचा विश्वास नाही त्यांना अभक्त किंवा नास्तिक म्हणतात. ठीक आहे, असा विषय आहे. तर मला असं सांगायचं आहे की ज्याच्या प्रत्येकाच्या कर्मानुसार प्रत्येकाला असं फळ दिलं जातं. आता जी लोक शनिदेवाला फसवतात, जे शनिदेवाच्या झोळीत हात घालतात किंवा शनिदेवाच्या दानपेट्या लुटतात, असं त्यांचा काही लोक आरोप आहे. तर अशा लोकांना त्यांच्या मृत्यूनंतर कशा पद्धतीची शिक्षा, किती कठोर शिक्षा दिली जाईल याची कल्पना आम्ही करू शकत नाही. इथं व्यक्तिगत बोलायचा विषय नाही, कोणाबद्दल बोलायचा विषय नाही. मात्र शनिदेव ही न्यायदेवता असल्यामुळे ती न्याय नक्कीच करणार. आणि शनिदेवाला फसवणारे जे कोणी असतील, कोणी असू द्या, त्याबद्दल म्हणजे काही असं आकस बुद्धीने बोलण्याची आवश्यकता नाही. जे कोणी असतील शनिदेवाला जे ज्यांनी फसवलं त्यांच्या कर्माची शिक्षा नक्की त्यांना मिळणारच आहे. मात्र तोपर्यंत त्यांना काय जी मजा करायची ती मजा करू द्या, पण याचा सोक्षमोक्ष लागल्याशिवाय राहणार नाही. कारण कालच जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे साहेब यांच्याशी वैयक्तिक या विषयावर चर्चा केली. कारण काही ठिकाणी सोशल मीडियावर आलं की गुन्हे दाखल झालेच. मात्र त्यांनी असं सांगितलं की गुन्हे आत्तापर्यंत कुठलेही दाखल झाले नाही. आम्ही पूर्ण अभ्यास करत आहोत आणि बारकाईनं याचा शोध घेत आहोत. यामध्ये कोण दोषी आहेत, कोण निर्दोष आहेत, किंवा समजा एखाद्या याच्यामध्ये कोणालाही अशी, आपला कायदा काय सांगतो की 100 अपराधी सुटले तरी चालतील, परंतु एक निरपराध, एक निष्पाप माणसाला शिक्षा होता कामा नये असं. तर त्या पद्धतीनं सखोल अभ्यास त्यांचा पोलिसाचा सुरू आहे. आणि त्यानुसार सायबर विभाग जो आहे, सायबर क्राईम, त्या सायबर क्राईम विभागाने सुद्धा ही प्रकरण खूप गांभीर्याने घेतलं आहे. आणि एक लवकरात लवकर या संदर्भातला जो काय हे सोक्षमोक्ष लागण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि लागेल. मात्र आता तोपर्यंत आपण सगळ्यांनी, आम्ही वाट पाहणं एवढंच आपल्या हातात आहे. आणि जे काही यामध्ये घोटाळा झाला आहे तो 50 कोटीचा घोटाळा सांगितला जातो. मात्र तो 200 ते 100, 150 किंवा 200, 250 कोटीच्या पुढचा घोटाळा आहे असं सुद्धा बोललं जातं. मात्र आता त्यामध्ये तथ्य किती आहे त्या बोलण्यात, त्या चर्चेमध्ये किती तथ्य आहे ते तपासांती नक्की कळेलच. तोपर्यंत वाट पाहूया. धन्यवाद.